वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण ताई. आपण आता 42व्या श्लोकापर्यंत पोहोचलो. 42वा श्लोक घेऊया आपण आता. हा, 42, 43, 44 याचा एकत्र अर्थ करू. यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्य विपश्चितः वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः कामात्मनः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदां क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति भोगैश्वर्यप्रसक्तानां तया पहृतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते. आता आधी आपण काल बघितलेल्या श्लोकांमध्ये आधी तर भगवंतांनी सांगितलं की हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम हे सांगितलं. आणि त्याच्यानंतर त्याच्याही वरची भूमिका सांगतायत. एकदम जो मोहात पडलेला आहे त्याला एकदम वरची भूमिका सांगून उपयोग नाही, म्हणून सुरुवातीला त्याला अगदी वरचं ज्ञान सांगितलं, पण आता मग स्टेप वाईज त्याला वर घेतात. आधी स्वर्ग मिळेल पर्यंत सांगतायत, पृथ्वीचं राज्य किंवा स्वर्ग मिळेल. आणि आता म्हणजे हे 2 श्लोक वेगळे काढून कोणी लोक असतात ना, काही काही टीकाकार किंवा असे संदर्भ नसलेले 2 श्लोक एकत्र काढून म्हणतात की गीतेतच परस्पर विरोधी सांगितलेलं आहे. तर अशा लोकांना हे परस्पर विरोधी वाटू शकतं की आधी तर स्वर्ग मिळेल म्हणून सांगितलंय आणि नंतर या श्लोकात काहीतरी वेगळं सांगतायत. तर ते काय वेगळं सांगतायत की या मिमाम पुष्पिताम वाचम. पुष्पित म्हणजे जसं आपण इंग्लिशमध्ये फ्लॉवरी लँग्वेज म्हणतो. पुष्पिताम वाचम म्हणजे अशी काय म्हणतात डेकोरेट केलेली सजवलेली अशी भाषा कोणाची, तर वेदवादरतः. वेदाची भाषा नाही, पण वेदाचा आश्रय घेऊन जे नुसते वाद करण्यात, वेदाच्या विषयीचा वाद करण्यात जे वेळ आपला घालवतात आणि त्यांचं थोडस हे काय म्हणतात त्याला, थोडासा त्यांचा रोख जो आहे तो वेदांचं जे कर्माप्रमाणे कर्मवादाप्रमाणे जे अर्थ करतात, म्हणजे जेमिनींचा जो वाद आहे कर्मप्रधान, की चांगलं कर्म करा सुख मिळवा आणि ते सुखाचं साधन या ऐहिक इहलोकात आहे, तसं परलोकात स्वर्गात अजून त्याच्यापेक्षा सुखाचं साधन आहे. तर त्यांच्या बद्दल आता सांगतात की हे जे भोगात रमलेले आहेत ते कर्मफलाची जी वाचक वेदवाक्य आहेत. आता वेदातली सगळीच वाक्य कर्माच्या फलाच्या योगाने माणसाच्या मनात त्याच्याबद्दल इंटरेस्ट निर्माण करून मग शेवटी तो मुक्तीचा अधिकारी होईपर्यंत त्याची शुद्धी झाल्यावर मग तो कर्मफल सोडेल. म्हणून वेदांत किंवा उपनिषद ह्याला वेदांत म्हणतात. ते शेवटी सांगितलेलं आहे की हे सगळं जर झालं कर्म, पण कर्माचा खरा उपयोग आहे बुद्धिशुद्धी, आणि मग तुम्ही पुढे जाल. किंवा देवतांची पण इंद्र सूर्य यांच्याच पूजन, यांचेच श्रेष्ठत्व बरंच वेदाच्या पूर्वांगात आलेलं आहे. पण त्याच्या मागचा गर्भित अर्थ असा आहे की सूर्य हे भगवान विष्णूचे सूर्यचंद्र हे नेत्राच्या रूपाने वर्णन केलंय. तर त्यांची एक प्रतिमा की जी सहज आपल्याला सहज म्हणजे इतकं सहज नाही, पण त्या मानाने सोपं आहे की त्यांना प्रसन्न करणं. जसं भगवान आशुतोष आहेत शंकर रूपाने, ते लगेच प्रसन्न होतात.
आणि भगवान विष्णू रूपाने आहेत, तेव्हा विष्णूंची किंवा विष्णूंच्या कोणत्याही रूपाची जे भक्ती करतात किंवा इव्हन सकाम भक्ती करतात, तर असं जाणवतं की त्यांना पटकन काही फल मिळत नाही. तेच काही जण इंद्र किंवा अन्य देवतांची हे करतात, त्यांना त्या मानाने लवकर फळ मिळतं. त्याच्याहून लवकर फळ यक्ष किन्नरांची पूजा करणारे, म्हणजे राजस लोक असतात ते. यक्ष रक्षांशी राजसा म्हणून सांगितले. आणि जगन्य गुणवृत्तीस्था जे तामस असतात, ते भूतप्रेतांचे उपासना करून फळ मिळवतात. आता भगवान विष्णूंचे फळ मिळायला वेळ का लागतो? म्हणजे भगवान विष्णू म्हणा, श्रीकृष्ण म्हणा, दत्तात्रय म्हणा, सगळे हे विष्णूचीच रूप वेगवेगळ्या, श्री रामचंद्र प्रभू म्हणा, की भगवान विष्णूंची खासियत अशी आहे की ते सर्वात पहिलं म्हणजे आपल्या उपासनेचा उपयोग आपण जरी सकाम मागत असू, तरी आपल्या बुद्धी शुद्धीकडे जास्त करतात, की जेणेकरून ते कामनेचं फल प्राप्त झालं तरी त्यात आपल्याला मोह होऊ नये. आणि म्हणून भगवान विष्णूंच्या प्रार्थनेने मिळायला वेळ लागतो. पण त्याचा फायदा असा असतो की आपण त्याच्यात अडकून पडत नाही. जसं सुदाम्यांचं झालं. त्यांना न मागता भगवंतांनी दिलं आणि त्यामुळे त्यांना कधीही मोह उत्पन्न झाला नाही की हे माझं आहे. हे भगवंतांनी मला दिलेलं आहे आणि उलट त्यांना असं वाटलं ही माझी एक परीक्षा आहे की मी यात अडकतो की काय. तर असं आहे म्हणजे त्यामुळे थोडंसं काही अगदीच जे प्राथमिक ह्यांना आहेत त्यांना थोडं तरी पुढे जाण्यासाठी वेदात काही लालूच दाखवून काही कर्म सांगितलेली आहेत. पण अल्टिमेट शेवटचा जो अंतिम जो वेदांचा जे तात्पर्य आहे, जे उपनिषदात म्हणजे वेदांतात आलेलं आहे, तिथपर्यंत ही लोक जात नाहीत आणि हीच लोक आपल्याला देतात की वेदाचं म्हणजे वेदाबद्दल मोठं मोठं बोलत राहतात. काही लोक त्या ज्ञानापर्यंत पण पोहोचतात, पण ते ज्ञान कसं याची चर्चा करत बसून त्यांचा कुठेतरी उद्देश असा असतो की लोकांनी म्हणजे मला लोकी मानावा असा भाव त्यांच्या मनात असतो. म्हणजे जसं टेंबेस्वामी महाराजांनी दत्त महात्म्यात सांगितलं की मला लोकी भजावा, मला लोकी मानावा असा भाव जो घेतो, तर त्या अहंकाराने तिथून उलट पडण्याची भीती जास्त असते. तर इव्हन ब्रह्मवाक्य जरी झालं किंवा परब्रह्माचा म्हणजे उपनिषदांचा जरी उपनिषद सांगणं वेगळं किंवा त्याची चर्चा करणं वेगळं, पण ते घेऊन जे वाद घालतात त्यांनाही याचा खरा अर्थ कळलेला नाहीये. कारण वादात जिंकणं किंवा मीच कसा बरोबर हे सांगणं हे वेदाचा उद्देशच नाहीये. किंवा क्रियाविशेष बहुलाम भोगेश्वर्याम गतिम प्रतिम म्हणजे कामात म्हणा, म्हणजे एखादा आपली कामना पूर्ण व्हावी म्हणून इष्ट्या असतात. आपण म्हणतो की ऐकतो की दशरथांनी पुत्रकाम इष्टी केली. पुत्रकामेष्टी म्हणजे पुत्रकामासाठी इष्टी. अशा वेगवेगळ्यासाठी कामनेसाठी इष्टी आहेत आणि त्याचे फळही लगेच मिळतात. पण त्याच्याही ही म्हणजे ऐहिक जीवनातली त्याच्याही वरचे म्हणजे भोगैश्वर्य वरच्या ह्याच्यात जर मिळायचं असेल स्वर्गाधिक, तर त्याच्यासाठीची कर्म आहे. आणि मग काय होतंय भोगेश म्हणजे म्हणून ते क्रियाविशेष बहुला म्हणजे ते हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे अशा ह्याच्यातच ते अडकतात. आणि जन्म जन्म आणि मरण याच्या बंधनात आपण स्वर्गात जावं म्हणजे परत एक जन्म घ्यावा हीच इच्छा करण्यासारखं आहे. आणि स्वर्गाच्या पुढे काही नाही, स्वर्ग सर्वात श्रेष्ठ आहे ही त्यांची भावना असते असं भगवान सांगतात. आणि याच्या विरुद्ध जी निश्चयी बुद्धी असते ती कशी असते ते आपण मागच्या ह्याच्यात बघितले. व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह रघुनंदन म्हणजे ती निश्चयात्मक बुद्धी जी आहे ती त्यांचा उद्देश हा परमेश्वराची प्रीती किंवा मोक्ष हाही त्याच्याही पलीकडे जाणारे भक्त असतात, ज्यांना पराभक्त म्हणतात. ती तर याच्याही पुढची लेवल आहे. तर ते अशा काही ऐश्वर्य आणि भोगाच्या मागे लागत नाही. आणि म्हणून अर्जुना तू काय कर हे आता
45व्या श्लोकावर सांगतात. कारण 44व्या श्लोकाच्या शेवटी त्यांनी सांगितलं असं भोगाच्या मागे धावून समाधी तुम्हाला कधीच मिळणार नाही. म्हणजे आधान आपण समाधान म्हणतो. अ, अ, जे आपण तुकाराम महाराजांचा जो एक अ, ओवी किंवा अभंगातला भाग आपण कायम अ, उद्धृत करतो, की ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असुदावे समाधान. एकतर तो आपण अर्धाच करतो. तो पूर्ण ते असं आहे, की वाढिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. म्हणजे आपण आपल्याला हे फळ मिळतंय, मला हे दुःख झालं म्हणून त्याच्यासारखा विचार करून अ, अ, ते सहन न करता राहिलो किंवा हे बदललं पाहिजे ह्याच्यातच आपला वेळ गेला तर दुःखच वाढतं. कारण भोगणे ते फळ संचिताचे ते चुकणार नाहीये तुम्हाला. म्हणून काय करायचं, की ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असावे समाधान. म्हणजे अनंताने आपल्याला ठेवलंय तसंच राहून चित्ती समाधान ठेवायचं. आधान म्हणजे समाधी स्थिती जी असते ती अवस्था कायम ठेवावी अशी ते म्हणतात. आता याचा अर्थ मी काही करणार नाही असा अर्थ नाहीये. आत्ता मला जी परिस्थिती प्राप्त झाली त्याच्यात मी समाधानी राहणार आणि जी मला पुढची अवस्था हवी आहे त्या अवस्थेसाठी मी प्रयत्न करत राहणार. तरच तो प्रयत्न चांगला होऊ शकतो. म्हणजे ठेविले अनंत म्हणजे काही न करता मी बसेन असा अर्थच नाहीये. आणि तेच या दुसऱ्या अध्यायाचं हे आहे, की नाकर्तेपणा म्हणजे अ, 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 अकर्म नाकर्तेपणा म्हणजे कर्मापासून वेगळं होणं नाही. उलट ते न करण्याच्या दृष्टीने आपण जे बसून राहतो ते कर्म करतोय. अ, कर्मयोगाचा पूर्ण अर्थ असा आहे, की कर्मापासून वेगळा हो, तीन गुणापासून वेगळा हो, जे पुढच्या ह्याच्यात सांगणार आहेत. ते म्हणजे शरीर आणि मनापासून आपण वेगळं आपल्याला बघायला शिकलो, की ते आपोआप होतं. की कर्म करताना त्याची आसक्ती, फलाची आसक्ती नाही. ते येईलच पुढे. आता हा पुढचा श्लोक आपण घेऊया. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. आता अ, 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 वेदात म्हणजे वर आपण बघितल्याप्रमाणे कर्माच्या सूचक काही आहेत. काही पुढे मुक्तीच्या सूचक पण काही आहेत. पण जे काही लिहिलेलं आहे ते लिहिणं, ऐकणं हे सगळं आपण कोणत्या तरी दृक श्राव्य किंवा बुद्धीचा विचार या माध्यमानेच करत असतो. त्यामुळे जोपर्यंत लिहिलेलं किंवा विचार हा आहे तोपर्यंत ती मुक्ती नाहीच आहे. एक भारद्वाज मुनींची कथा सांगतात की अ, एक राजा, मला वाटतं राजा जनकांची आहे का काय, मला एक्झॅक्ट आता आठवत नाही, पण हो जनकांचीच असावी ती, की ते म्हणतात की जो ब्रह्मज्ञानी असेल त्याला मी 1000 गायींचं दान करेन. तर भारद्वाज ऋषी येतात आणि आपल्या शिष्यांना सांगतात या गायी घेऊन जा. तर बाकीचे सगळे म्हणतात तुम्ही ब्रह्मज्ञानी आहात का? तर ते म्हणाले की मी ब्रह्मज्ञानी नाहीये, मला गायींची आवश्यकता आहे म्हणून मी नेतो. आणि मग दशरथ त्यांना आपलं जनक राजा त्यांना गायी देतो. कारण मला ब्रह्मज्ञान झालं आणि मी ब्रह्मज्ञानी आहे. म्हणजे ब्रह्म वेगळा आणि मी वेगळा हा एक आणि मी अहंकार हा तिकडे राहतो. त्याच्याही तू पुढे पुढे जा असं भगवान आता सांगतायत. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. म्हणजे आता वेदा याचा अर्थ वेद असाही होतो आणि वेदाचा खरा अर्थ आहे वेद म्हणजे जाणणे आणि वेद म्हणजे ते ज्ञान सुद्धा. म्हणजे तसं म्हटलं तर वेदाचे जो जाणारा असा जो सच्चिदानंद भगवान आहे ह्याची विभूती वेद आहेत. म्हणजे ते
ज्याला जाणायचंय ते पण ते वेद आहेत. ज्यांनी जाणलं जातं ते पण वेद आहेत आणि जो जाणतो तो पण वेद आहे. अशा ह्यानी ते वेद हा आपण तिन्ही अर्थाने घेऊ शकतो. तर जे काही ज्ञान आपण म्हणतो ते या त्रिगुणाच्या अंतर्गत येतं. त्या ज्ञानाच्या पलीकडे जा. अ, आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, की मग हे बुद्धीने आपण सद्ग्रंथ वाचायचे नाहीत का किंवा काय? तर याच्यासाठी एक उदाहरण अ, असं आहे, की अ, आपण गढूळ पाणी असलं तर त्याच्यात तुरटी फिरवतो. ती तुरटी अ, त्या गढूळपणाला एकत्र त्या मातीला एकत्र आणून खाली बसवते. आता ती तुरटी खाली बसवते त्याच्यानंतर पाणी तुरट लागत नाही जर चांगली तुरटी असली तर. याचं कारण ती तुरटी पण खाली बसते. म्हणजे जर नुसती ती माती खाली बसली आणि तुरटी पाण्यात राहिली तर ते पाणी आपण पिऊ शकणार नाही. तसं ज्ञान हे अज्ञानाला घेऊन खाली बसतं किंवा काट्याने काटा काढतो आपण म्हणतो ना, की किंवा पायात काटा रुपला तर सुईने तो काढतो. आता सुईने काटा काढल्यावर सुई पायात ठेवतो का? आपण ठेवत नाही. तसं आत्तापर्यंत मी तुला ज्ञान सांगितलं ह्याच्याही पलीकडे तुला जायचंय हे पण ते सांगतायत. निस्त्रय गुण्यो भवार्जुन. आणि म्हणून तू भोगाची जी निर्द्वंद्व राहा म्हणजे सुख-दुःख समे कृत्वा लाभालाभो जयाजय जे सांगितलं त्याची आठवण करून देतं. नित्य सत्वस्थ म्हणजे सत या रूपात म्हणजे मी अनादी अनंत असा आत्मा आहे जे शंकराचार्यांचं ते स्तोत्र खूप छान आहे. म्हणजे आपल्याला अर्थ कळला नाही तरी ते नुसतं बोलून सुद्धा इतकी शांती मनाला वाटते. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम कधी तुम्ही ऐकलं असेल ते. तर तसं ते पुन्हा पुन्हा त्याला जाणीव करून देतात, की नित्य सत्वस्थ सा निर्योगक्षेम आत्मवान म्हणजे आता इथे योगक्षेम याचा योग याचा अर्थ अप्राप्त जे असेल त्याची प्राप्ती आणि क्षेम याचा अर्थ जे प्राप्त आहे त्याचे संरक्षण. पुढे पण भगवान जे सांगतात, जे नित्ययुक्त आहेत त्यांचा योगक्षेमम वहाम्यहम्. याचा अर्थ योगक्षेम म्हणजे खायला-प्यायला मिळणं हा योगक्षेम नाही किंवा एल-आय-सीनी योगक्षेमम वहाम्यहम् जे घेतलंय तो अर्थ फक्त तुमचे सांसारिक ह्याच्यात आहे. योगक्षेमाचा खरा अर्थ आहे, की योग म्हणजे परमेश्वराशी योग साधून देणं आणि क्षेम म्हणजे तो कायम टिकवणं याची जबाबदारी भगवान घेत आहेत. तर तसं ते सोडून जे बाकी त्रिगुणातले जे अ, अ, विषय आहेत त्याच्या योगक्षेमाची काळजी तू सोडून दे. त्याचा विचार सोडून दे आणि आत्मवान हो. म्हणजे आत्मवान आपण सगळेच आहोत पण त्याची जाणीव नाहीये. तर ती जाणीव तू करून घे आणि आत्मवान हो असं ते भगवंत सांगतात. आता पुढे इथपर्यंत कोणाला काही विचारायचंय किंवा सांगायचंय काही? इतर वेळी पण मध्ये काही सांगायचं असेल तर इथे हँड रेज करू शकता हां. म्हणजे असं विचारायला पण लागणार नाही. हँड रेज आला की मी एखाद श्लोकानंतर थांबत जाईल. यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. म्हणजे आता अ, अ, वेदात परमात्म्याची ओळख करून दिलेली आहे आणि जो ज्ञानी आहे त्याला त्याचा अनुभव आलेला आहे. त्यामुळे जो ज्ञानी आहे तो वेदांना निरुपयोगी म्हणत नाही. कारण ते जर कसं आहे तर इथे सांगितल्याप्रमाणे यावानर्थ उदपाने सर्वथा संप्लुतोदके. म्हणजे ज्याला अ, सर्व बाजूनी भरलेला म्हणजे अनलिमिटेड सर्वत्र भरलेला जर जलाशय मिळाला तर तो एवढूशा पाण्याचं ठेवलेल्या चुल्लूभर पाण्याचा विचार कसा करेल? तो त्या पाण्याला खाली खराब म्हणणार नाही किंवा त्याची फार मागे त्याचाच धरून बसणार नाही. हां, पण कोण तहानेल्याला बाकी सगळं पाणी दिसत नाहीये. तेव्हा त्याला सांगेल, "तुला हे पाणी दिसत नाहीये, ठीक आहे. मग ते तिथे तरी पाणी बघ." अशा रीतीने वेदाच्या विरुद्ध कोणताही महात्मा सांगत नाही.
म्हणजे अनफॉर्च्युनेटली काय होतं, की संत महात्म्यांच्या वचनांची मागची पुढचं म्हणजे शेंडा बुडूक वळकूक हे करून आपल्याला सोयीचं काहीतरी सांगून हे म्हणतात, की म्हणजे म्हणजे वेद अनेक बोलला, अर्थ इतुकाची झाला. म्हणजे वेद फालतूच असा बोलला असं नाही. वेदांनी भरपूर सांगून जे सांगितलंय त्याचं सार अर्थ इतकाची झालाय. म्हणजे कुठेही ते वेदाला कमीपणा देत नाहीयेत. उलट रेफरन्स देतायत, की जे वेदाचं सार आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय. तर अ, अ, असा त्यांनी आता हे केलंय, की एवढीच ते छोट्याशा पाण्याची जे महत्व असतं किंवा गरज असते तेवढीच ह्या ब्राह्मणाला म्हणजे ज्यांनी ब्रह्म जाणलेलं आहे त्या ब्राह्मणाला असते. आणि म्हणून ते काय सांगतायत पुढे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि. आता याचा अर्थ ही बऱ्याच वेळा थोडासा बदलून व्यवहारात घेतला जातो, की अ, तू फक्त कर्म कर, फलाची आशा करू नको. आता हा जवळपास बरोबर अर्थ आहे, पण इथे जर सांगितलंय ते एक वेगळ्या प्रकारे सांगितलंय. कर्म करण्याचाच तुला फक्त अधिकार आहे. म्हणजे त्यामुळे कर्माच्या फलाचा अधिकारच तुला नाहीये. त्यामुळे ते मिळालं तर ते चांगलंच आहे. नाही मिळालं तरी चांगलंच आहे. म्हणजे त्याचा तू विचार करू नको. कर्माच्या हेतूने कर्म करू नकोस, कारण त्याचं फळ नाही मिळालं लगेच, तर त्याच्या वरचा विश्वास उडू शकतो किंवा काही निराशा येऊ शकते. कारण जो अ, अ, सगळा कर्मविपाक शास्त्र आहे, त्याचं आत्ता कर्म केलं आणि लगेच फळ मिळालं असं नाही. व्यवहारात पण आपण बघतो, की तुम्ही नोकरीवर जाता, वर्षभर काम करता, चांगलं काम करता, तेव्हा कुठे प्रमोशन होतं. किंवा एक झाडाचं बीज लावलं तर किती वर्षांनी त्याचं फळ येतं. तसं एखाद्या जन्मात असं म्हणतात ना, आपण सुरुवातीला ते धृतराष्ट्राचं अ, अ, कथेत हे आलंय त्यांनी 50 जन्मापूर्वी काहीतरी हंस पक्ष्यांना रानात असताना जाळून टाकलेलं झाडांना आणि ते काही 100 पक्षी मेले, काही अंध झाले. म्हणून त्याला असं म्हणजे 50 जन्मानंतर त्याला काही कर्मफल मिळालं. किंवा अ, जे अ, भीष्माचार्यांचं हे उदाहरण आहे. त्यांनी काहीतरी कोणत्यातरी आधीच्या भीष्माचार्यांचा भीष्मजन्माच्या आधी त्या अष्टवसूंपैकी एक होते आणि 86,000 वर्षे त्यांनी ब्रह्मचर्याचा अभ्यास केलेला आहे. तर त्याच्याही पूर्वी कोणत्यातरी जन्मात त्यांनी किड्याला टोचलेलं म्हणा म्हणून त्यांना बाणशाहीवर यावं लागलं किंवा द्रौपदीचा अपमान होताना त्यांनी थांबवलं नाही त्यामुळेही त्यांना ते भोगावं लागलं असे दोन्ही विचार आहेत. पण सांगायचं की काय की केलं आणि त्याचं फळ मिळालं असं होत नाही. त्यामुळे त्या फळाच्या ह्यानी आपण त्या कर्माचाच विचार सतत करत राहतो. म्हणजे जे गुरु महाराजांच्या एका प्रवचनात त्यांनी सांगितलेलं की अ, इंद्राय स्वाहा म्हटलं की ते कर्म झालं, संपलं कर्म. बाकी आधीचं ते तयारी वगैरेची कर्म आणि पुढची कर्म ही वेगळी आहेत. पण मुख्य हे ती आपण हवन केलं की कर्म संपलं. पण ते आपण कर्म लांबवतो, ते त्याच्या फळाची आशा करून. म्हणून सांगितलंय, "मा कर्म हेतू फल हेतुर्भुः मा ते संगोऽस्त्व कर्मणी." का? कारण त्या कर्माचा संग होऊ नये म्हणून तू इच्छा टाक. अ, आणि ते करायसाठी काय कर, तर ते पुढे सांगतायत, "योगस्थः कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय सिद्ध्यसिद्ध्यो समे भूत्वा समत्वं योग उच्यते." आता तू कसं कर्म कर, तर योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय. आता योगस्थ याचा अर्थ इथे काय होतो? योग याचा शब्द अ, अ, परमेश्वराशी एकरूपत्व. तर त्यामुळे योग याचा सर्व अर्थ योगस्थ म्हणजे कर्म करत राहणं असं नुसतं नाही. कर्म करताना जसं 12व्या अध्यायात सांगितलेलं आहे, की ते कर्म जे करतो ते ईश्वर प्रित्यर्थ करतोय किंवा हे कर्म
स्वतःच्या भोगासाठी जरी तो करत असला, जरी त्या लेव्हलचा भक्त नसला, तरी ते मी ईश्वराला अर्पण करतोय किंवा ईश्वर मला ही शक्ती देतोय. अशा कोणत्या ना कोणत्या कारणाने तो ईश्वराच्या जवळ राहू शकला, तर पुढे तो निष्काम कर्मयोगी होऊन त्याला आनंद प्राप्ती होणार आहे. तर इथे तसं सांगतायत ते, की योगस्थ राहून कर्म कर आणि संग त्यक्त्वा, कर्माचा संग तू सोड. आता अगेन कर्माचा संग सोड म्हणजे आपलं मन कर्म करतंय, बुद्धी कर्म करतंय आणि त्यातनं शरीराला आणि मनाला काही मिळणार आहे, याच्यापासून वेगळा राहा. हेच आहे. आणि म्हणून सिद्धी किंवा असिद्धी, कर्माची सिद्धी जरी झाली, असिद्धी जरी झाली, तरी अ, अ, त्या दोन्ही बाबतीत सम राहून तू कर्म केलंस, तर त्यालाच योग म्हणतात. याचा अर्थ इथे अ, हे 2 श्लोक आपण एकत्र कधी घेत नाहीत. हे 2 श्लोक घेतले तर हे लक्षात येईल, की जो कर्मयोगी आहे तो सिद्धीचे मिळाली की नाही किंवा नाही मिळाली तरी सम राहतो. पण याचा अर्थ असा नाही तू युद्ध करताना जिंकायच्या हिशोबाने करणार नाहीयेस. युद्ध करताना मी खूप चांगल्या पद्धतीने युद्ध करणार आहे हे जेव्हा म्हणतो, तेव्हा तो धृती, उत्साह, समन्विता, सात्विक करता जो सांगितलेला आहे पुढच्या येणाऱ्या अध्यायात जेव्हा येईल तेव्हा, की तो धृती आणि उत्साह, त्याला कर्म करण्याचा उत्साह आहे. मी निर्लिप्त आहे म्हणून चला चाललंय युद्ध, माझा देह पडला तरी चालेल, नाही पडला तरी चालेल, समोरचा मेला तरी चालेल, नाही मेला तरी चालेल असं नाही. ते कर्म करताना जे जे अपेक्षित आहे त्याच्यात जो कर्माशी जो जोडलेला गेला आहे त्याच्यापेक्षाही अगदी उत्तम प्रकारे हा जो योगी आहे तो कर्म करू शकतो. कारण तो भय, द्वेष अ, किंवा तिरस्कार किंवा अ, जे म्हणतो काय म्हणतात एखाद्याविषयी अ, अ, हेट हेट ज्याला म्हणतो आपण, एखाद्याचा तिरस्कार करतोय किंवा एखाद्याचा दुश्वास करतोय, अशा कोणत्याही निगेटिव्ह भावना आपल्या मनात नसताना जेव्हा कर्म होतं, आपण बघतो आपण एखाद्याच्या विषयी आपल्याला राग आलेला असेल किंवा आपला एखाद्याने अपमान केला असेल, तेव्हा साधी साधी कामं करताना आपली ती कामं नीट होत नाहीत किंवा मग आपल्या प्रिय व्यक्तींशी बोलताना पण कदाचित त्यांच्याशी पण आपलं बोलण्याचं रूपांतर भांडणात होऊ शकतं. याचं कारण त्या निगेटिव्ह इमोशन्स, ज्या काही सच्चित आनंद रूपाच्या विरुद्ध ज्या गोष्टी आहेत त्या आपण तो कचरा मनात घेतो. तर ते न घेता जेव्हा काम होतं, तेव्हा ते काम अगदी उच्च प्रतीचं होतं आणि तेव्हा तो कर्मयोग होतो. म्हणजे कर्मयोग आपण कोणतीही कामं करा, आपण म्हणतो ना, लोकं बिनधास्त सांगतात. एखादा मुलगा समजा त्याला या गीतेची आवड निर्माण झाली किंवा काही साधना करायची. "अरे हे कसं करतो? जा आणि डबल टाईम नोकरी कर. आता तुझं कमवण्याचं वय आहे." कर्मयोग कृष्णानेच सांगितलंय आपली कर्म सोडायची नाही. अरे आपली कर्म सोडायची नाही म्हणजे वेदोक्त जे कर्म आहेत, तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते सांगितले 16व्या अध्यायात. ती कर्म सोडायची नाहीयेत. तर त्यामुळे कर्म म्हणजे पैशाच्यासाठी किंवा आपला धर्म सोडून केलेली कर्म नाहीत. शास्त्राप्रमाणे केलेली कर्म, ईश्वरार्पण बुद्धीने केलेली कर्म ही कर्मयोगात धरली जातात. त्यामुळे आपण म्हणतो कर्मयोग ही खालची स्थिती आहे, मग ज्ञानयोग. तसं नाहीच आहे. कर्मयोग अर्जुनालाही सांगायला लागला एवढा श्रेष्ठ व्यक्तीला. आपण त्या कर्मयोगाच्या सुरुवातीला पण आहोत की नाही हा आपल्याला विचार करायला लागतो. तर आता पुढचं सांगतायत भगवान, की दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगात् धनञ्जय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणः फलहेतवः. आता हे जे म्हणतोय की समत्व ठेवून बुद्धियोगाच्या द्वाराने जे कर्म होतं ते त्याच्यापेक्षा हे सकाम कर्म खालच्या दर्जाचं आहे, म्हणून तुच्छ आहे. आता काय होतं बऱ्याच वेळा आपण हे वाचतो आणि म्हणून सकाम उपासना पण आपण करायची नाही का हा प्रश्न येतो. तर गोविंदगिरीजी महाराजांनी पण दत्त पुराणाच्या प्रवचनात हे सांगितलंय आणि संत महात्मे सगळेच सांगतात की ठीक आहे, तुमची वासना आहे ना, तुम्हाला काहीतरी मिळावंसं वाटतंय ना, तर मागा.
देवाकडे मागायला हरकत नाही. पण ती ह्या बुद्धीने मागा की दाता एक रघुनंदन. आमचे गुरु महाराज सांगतात की उगाच कोणाकडे मागायचं. व्यवहारात होतं ना आपल्याला कामं असतात. म्युनिसिपालिटीत गेलो, कामं करायची. सगळ्यांना मस्का द्या हो, करा हो, हे करा हो. पैसे चारून सुद्धा अजून मस्का लावा, हे करा. ऑफिसमध्ये बॉसला मस्का लावा. घरी पण आपले मुलाला त्याच्याच चांगल्यासाठी काही सांगायचं असलं तरी त्याच्याशी गोडगुलाबीने व्हा. हे सगळं जे आपण करतो, त्याच्यापेक्षाही वरची स्थिती अशी आहे की मागा भगवंताकडे, दाता आहे का रघुनंदन. ही पण फार वरची भूमिका आहे आणि त्याच्यावरची भूमिका म्हणजे त्याला मागायचं ते त्याचं प्रेमच मागायचं. ही त्याच्यावरची भूमिका आहे आणि अर्जुन त्या तितक्या वरच्या लेवलचा त्याचा धर्म झालेला आहे. म्हणूनच भगवान 16व्या अध्यायात म्हणतायत की तू हे सात्विक जे दैवी संपत्ती सांगितली ती तुझ्याकडे आहे. त्यामुळे म्हणूनच तर हा सगळा उपदेश त्याला झालेला आहे. आपली ती सात्विक संपत्ती मिळवण्याची स्टेज आहे. तोपर्यंत भगवंताकडे मागायला काहीच हरकत नाही. तर हे सांगतात ती ह्याच्यापेक्षा खालची लेवल आहे. म्हणजे ती ह्या लेवलच्या मानाने ती तुच्छ आहे अर्थातच. तर म्हणून तू समबुद्धीने राहून बुद्धियोगाचा अर्थ हे कर. कारण फळाची इच्छा बाळगणारे दीन होतात. पण सुरुवातीला गोडी लागायला तीच हवी असते. जसं आई कडू औषध द्यायच्या आधी बाळाला हे कडू औषध घेतलंस तर तुला हे चॉकलेट मिळेल सांगतात. तर हरकत नाही. ते सुरुवातीला ते हरकत नसते. मग पुढे म्हणतात कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त नामयम्. हा अनामयम असं फळ त्यांना मिळतं. कर्मजम बुद्धियुक्ता म्हणजे बुद्धीने जेव्हा कर्म केलं तर कर्मापासून होणाऱ्या फळाचा त्याग त्याचा आधीच झालेला असतो आणि म्हणून त्या कर्माचा लेश त्याला लागत नाही. आपण काल पण बघितलं की आधी कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू या दोहोही नाम बंधू कर्माचाही. म्हणजे मी करतोय ही बुद्धी नाही, तटस्थ राहून ईश्वराच्या यांनी प्राप्त जे कर्म माझ्या वाटेला आले ते मी करतोय आणि त्यामुळे कर्मफल पण हे ईश्वराचंच आहे. कारण करणारा पण ईश्वरच आहे. आपण एक हे बघतो ना हल्ली ते लहान मुलांची हस्तकलेची पुस्तकं येतात. त्यात ते डॉटेड ह्याच्यावर कापून फोल्ड केलं की घर तयार होतं. आता ते घर तयार झाल्यावर ते आई वडील पण कौतुकाने म्हणतात, अरे वा माझ्या मुलाने ह्या बाळाने घर केलं. आजी आजोबा कौतुक करतात. तर पोरगा पण खूप खुश असतो आपण घर केलं. तसं आपण पण जे काही करतो ते करण्यात व्यवहारात पण आपल्याला इतक्या लहानपणापासून तरुणपणापर्यंत सांभाळणारे आई वडील, आपले शिक्षक, आपले मित्रमंडळी, जे काही बाकी जगाकडनं आपण शिकतो त्याचा सगळा विसर पडून मी माझ्या कर्तृत्वावर एवढं केलंय हे आपण मनात म्हणतो. मी एवढं करतो किंवा मी हे मिळवलंय. तर हे सगळ्याचं जे अधिष्ठान भगवंत आहे आणि बाकी सगळ्यांचं लोक सोडून कोणीही एकटा माणूस काहीच करू शकत नाही हे ज्ञान आपण विसरतो. कारण तो अहंकार आणि म्हणून मला याचं फळ मिळायला पाहिजे. या दोन्ही गोष्टी सुटायचं असेल तर तू समत्व बुद्धीने कर्म कर हे भगवान सांगतात. आणि त्याने काय होईल जन्मबंध विनिर्मुक्ता जन्मबंधातून तू मुक्त होशील. मुक्त म्हणजे विनिर्मुक्ता विशेष मुक्त म्हणजे कायमचा मुक्त होशील. पदम गच्छंत अनामयम. आमय म्हणजे आपण संस्कृतमध्ये आजार किंवा विकृती होते. तर अनामय म्हणजे ती विकृती न येणं म्हणजे मायेचा परिणामच न होणं ही ते पद तुला प्राप्त होईल असे ते म्हणतात. इथपर्यंत ठीक आहे. पुढचा घेऊ श्लोक. हरकत नाही. यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च.
हा. आता ते अर्जुनाला एवढं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता ते म्हणतायत की तुझा मोहरफी चिखल माखलेली जी बुद्धी आहे ती तो चिखलाला पार करून जेव्हा जाईल तेव्हा तू आतापर्यंत जे ऐकलेले आहेस की इह आणि पर लोकातले जे भोग आहेत त्याच्यापासून तू विरक्त होशील. आता आपली माणसं जिवंत असणे हा पण एका प्रकारचा मनासाठी तो भोगच आहे ना. पुण्यकर्माचं फळ आहे की आपली सगळी माणसं आपल्या समोर जिवंत राहतात. पापकर्माचं फळ असेल की त्यांचं काहीतरी वाईट होतंय. म्हणजे ह्या ज्या भोगाची तू अ, अपेक्षा करतोयस तेही मोहाच्या कलिलम म्हणजे चिखलामुळेच वाटतायत. तर जेव्हा तुला अ, या सगळ्या भोगांपासून विरक्त होशील तर तेव्हाच काय होईल ते पुढे सांगतात. अ, किंवा तुझी बुद्धी या चिखलापासून वेगळी होईल, पुढे जाईल, तेव्हाच तू या भोगापासून विरक्त होतील. आणि मग काय होईल? श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा योगम वाप्स्यसी. मग काय होईल की आत्तापर्यंत तू जे जे काही ऐकलंयस वाचलंयस सगळ्या पद्धतीने ते तू ज्ञान मिळवलंयस ते तऱ्हेतऱ्हेची श्रुती विप्रतिपन्ना. विप्रतिपन्ना म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची जी तू स्टेटमेंट्स ऐकलेस वचनं ऐकलेस आणि त्याचा तू जसा अर्थ करून घेतलेला आहेस तर ती बुद्धी तुझी विचलित झालेली ती स्थास्यती निश्चला म्हणजे निश्चल अशा परमात्म्यात म्हणजे परमात्म्यात निश्चल अशा परमात्म्यात ती बुद्धीही निश्चल आणि स्थिर राहील. आणि तेव्हा काय होईल? समाधावचला बुद्धी अचल अशी तुझी सम अवस्थेत धारण झालेली अशी तुझी बुद्धी योगम अवाप्स्यसी म्हणजे तो योग परमेश्वराशी नित्ययुक्तता तो योग जो आहे म्हणजेच परमेश्वर प्राप्ती तुला होईल. आता अ, हे जे चिखलापासून वेगळं हो हे जे सांगितलंय त्याचं ते सांगितल्यावर अर्जुनाचा तो इथे कुठेतरी मोह आता तो दूर झालेला आहे. आतापर्यंत भगवंतांनी सांगितलेलं त्याला चांगल्या प्रकारे कळलेलं आहे. आणि तरीही त्याला म्हणजे ते अजून जाणून घेण्यासाठी किंवा त्याला आता लक्षात आलं की अ, त्या सम अवस्थेत स्थित राहणं म्हणजे नक्की कसा असतो तो माणूस किंवा ती अवस्था कशी असते हे अजून जाणून घेण्यासाठी तो जो स्थितप्रज्ञ असतो तो कसा असतो त्याला ओळखायचं कसं हे अर्जुन आता विचारतोय. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितदिक्किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. कोणी काही विचारलं बोललं का? हा. आता प्रार्थना घेऊया. हा आलं का हे? अरे सॉरी. चालेल हा श्लोक पण आहे. योग